नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मराठी चॅनलमध्ये। तर या ठिकाणी बघा, आपल्या चॅनलच्या माध्यमातून जेवढ्या काही अपडेट तुम्हाला मी देत असतो ते बऱ्यापैकी 99% किंवा 90% करेक्ट देण्याचा प्रयत्न करत असतो। तर बघा, मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बॉम्बे हायकोर्टाची जाहिरात मी तुम्हाला सांगितलं होतं जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये येणार आहे। तर बघा, ही बॉम्बे हायकोर्टाची क्लरिकलची जाहिरात आलेली आहे आणि बरेचसे लोक फक्त अफवा पसरत आहेत की फक्त आणि फक्त लॉवाल्याला चान्स आहे। असं काही नाही मित्रांनो, फक्त लॉवाल्याला प्रेफरन्स आहे, पण तुम्हाला डिग्रीवरसुद्धा फॉर्म भरता येईल। त्याचं सविस्तर मी तुम्हाला माहिती सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि आपल्या मागच्या जे काही भरती झालेल्या आहेत, बॉम्बे हायकोर्टात असेल, जिल्हा न्यायालयाची भरती असेल किंवा बॉम्बे हायकोर्टात जे काही भरती झाली असतील किंवा कोर्टाच्या जे काही भरती झाली असतील त्याच्या ऑथेंटिक अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येत असतात। आणि त्याचबरोबर या परीक्षेसाठी लागणारं साहित्य, स्टडी मटेरियल देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून पेड उपलब्ध करून देण्यात येत असतं। त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि चला तर ही जाहिरात तुम्हाला सविस्तर समजून सांगतो, कशी कशी एक्झाम होणार आहे, काय काय असणार आहे, सगळं तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा, पहिलं बघा, टोटल किती वॅकन्सी आहेत। तर टोटल वॅकन्सी आहेत 129 वॅकन्सी आहेत। 129 वॅकन्सीमधल्या बऱ्यापैकी समजा 5 जे काही आहेत ते या ठिकाणी रिझर्व आहेत, म्हणजे 4% या ठिकाणी रिझर्व ठेवलेले आहेत, ते अपंगासाठी असतील। त्यानंतर बघा, 124 जे काय आहेत या सिलेक्ट जागा आहेत 124, आणि हे 31 अलग सेपरेट वेटिंगसाठी जागा असतील। त्यानंतर एका जे काही अलाउन्स दिलं सांगितलेलं आहे पेमेंट संदर्भात, याचा सध्या विचार नका करू। त्यानंतर बघा, शॉर्टलिस्ट वगैरे सर्व लागणार आहे। त्याच्यानंतर कास्टसाठी वयाची मर्यादा असेल, ओपनसाठी 38 असेल आणि कास्टवाल्यासाठी या ठिकाणी 43पर्यंत असेल। आणि त्याच्यानंतर जे काय गव्हर्मेंट एम्प्लॉय वगैरे आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी एज लिमिट काही नसणार आहे। त्याच्यानंतर बघा, क्वालिफिकेशनमध्ये सविस्तर दिलेलं आहे। आता काही लोक अफवा पसरत आहेत की फक्त आणि फक्त डिग्रीवाल्याला चान्स आहे, लॉवाल्याला चान्स आहे, अशी अफवा पसरत आहेत। हे चुकीचं आहे मित्रांनो। तर बघा, पहिली पात्रता या ठिकाणी अशी आहे की मस्ट पोसेस युनिव्हर्सिटी डिग्री ऑफ एनी रिकग्नाइज युनिव्हर्सिटी, म्हणजे कुठल्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीची डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर बघा, पुढे दिलेलं आहे प्रिफरन्स विल बी गिवन टू द होल्डर ऑफ डिग्री इन लॉ, मतलब डिग्री जे काय लॉमध्ये डिग्री झालेली आहे त्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल असं सांगितलं जात आहे। हे प्रत्येक भरतीमध्ये सांगितलं जात असते। त्यानंतर बघा, तुमच्याकडे ITI 40 असणं, ITI किंवा GCC, ITI किंवा GCC म्हणजे टायपिंगचं तुम्हाला या ठिकाणी 40चं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। तुमच्याकडे 40 तुमची टायपिंग झालेली असणं आवश्यक आहे। त्यानंतर बघा, हे कम्प्युटरचे जे काही दिलेले आहेत हे कोर्स किती आहेत, जवळपास 9 कोर्स आहेत। या 9पैकी कुठलं एक झालेलं पाहिजे। शक्यतो आपल्या मुलांकडे जास्त करून MSc वगैरे असतं, त्याच्यामुळे MSc तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर बघा, हे दिलेलं आहे नॉलेज ऑफ स्पेसिफिक गव्हर्नमेंट रिझोल्युशन डेट डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र, हे तेवढं काय कामाचं नाही तुमच्या। हे बघा, हे खाली दिलेले कॅन्डिडेट अपात्र असतील फॉर्म भरण्यासाठी, ज्यांचं कॅरेक्टर वगैरे खराब आहे, ज्यांच्यावर केस वगैरे चालू आहे किंवा ज्यांना बॅन वगैरे केलेले आहे, असे या ठिकाणी याच्यातून बाद असतील। त्यानंतर बघा, रजिस्ट्रेशन फी जी ठेवलेली आहे या ठिकाणी 100 रुपये ठेवलेली आहे। आता ही रजिस्ट्रेशन फी पूर्वी 25 रुपये असायची, पण आता ही 100 ठेवलेली आहे। त्याचं कारण असं आहे की जे विद्यार्थी बऱ्यापैकी शॉर्टलिस्ट होऊ शकतात किंवा जे विद्यार्थी या ठिकाणी प्रॉपर त्यांना छाननी करायसाठी अवघड जाऊ नये यासाठी ही फीस 100 रुपये ठेवलेली आहे। पूर्वी ही 25 रुपये फी असायची। त्याच्यानंतर तुमचं नाव या ठिकाणी या परीक्षेसाठी मतलब पात्र झाल्यानंतर किंवा शॉर्टलिस्ट झाल्यानंतर आफ्टर पब्लिकेशन ऑफ लिस्ट ऑफ द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द बॉम्बे हायकोर्ट ओनली शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट शॅल पे अ सम ऑफ 400 टुवर्ड एक्झामिनेशन फीस बाय ऑनलाईन मोड ओनली, द फीस शॅल नॉट बी रिफंडेड इन एनी केस। म्हणजे जे काही विद्यार्थी या ठिकाणी शॉर्टलिस्ट होतील त्या शॉर्टलिस्ट विद्यार्थ्यांना परत 400 रुपये फी भरावी लागणार आहे, जी की कुठल्याही परिस्थितीमध्ये रिफंडेबल नसणार आहे। आणि ही फी तुम्हाला कशी भरायची आहे, ऑनलाईन फीस भरायची आहे। आता बघा, ही प्रोसेस दिली आहे कसं तुम्हाला भरायचं वगैरे आहे, हे सोपं आहे एकदम, काही आवड नाही। त्याच्यानंतर बघा, फॉर्म सुरू झालेले आहेत आज दुपारी 5 वाजल्यापासून किंवा 11 वाजल्यापासून या ठिकाणी लिंक ओपन झालेली आहे। 11 वाजल्यापासून लिंक ओपन झालेली आहे आज, आणि तुम्हाला हे 5 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरायचे आहेत।
त्याच्यानंतर बघा हे फोटो संदर्भात जी काही माहिती दिली आहे ती एक आहे. हे बऱ्यापैकी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट तुमच्याकडे गॅरंटेड असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघा फॉर्म कसा भरावा, त्याच्यानंतर आपल्या या संदर्भात आपल्या चॅनलवर व्हिडिओसुद्धा आहेत, पण आत्तासुद्धा एक तुम्हाला चॅनलवर एक व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात येईल फॉर्म वगैरे कसा भरायचा, जेणेकरून तुमचं नाव शॉर्टलिस्टमध्ये आलं पाहिजे. त्यानंतर बघा एक्झामसाठी जे काही सब्जेक्ट असणार आहेत ते देखील या ठिकाणी दिलेले आहेत. बघा हे एक्झामसाठी काय काय सब्जेक्ट असणार आहेत. 90 मार्काची एक्झाम होईल. त्याच्यामध्ये 10 मार्कासाठी मराठी, 20 मार्कासाठी इंग्लिश, 10 मार्कासाठी जनरल नॉलेज, 20 मार्कासाठी बुद्धिमत्ता आणि गणित 20 मार्कासाठी आणि कम्प्युटर 10 मार्कासाठी, असं या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी डिवायडेशन दिलेले आहे. जर याच्यात सांगितलेलं आहे की जर एखादा विद्यार्थी स्क्रीनिंग टेस्टमध्ये फेल झाला तर तो टायपिंग टेस्टसाठी कन्सिडर केला जाणार नाही. बघा टायपिंग टेस्टसाठी 20 मार्क असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला 10 मिनिटाचा टाईम असेल आणि मिनिमम पासिंग मार्क तुम्हाला किती म्हणजे 10 मार्क म्हणजे 50% तुम्हाला घ्यायचे आहेत. टायपिंग पॅसेज कॉन्टेंटिंग ऑफ 400 वर्ड्स म्हणजे 400 शब्दात तुम्हाला या ठिकाणी टायपिंगचा पॅरा असणार आहे. त्यानंतर बघा तुमचा 40 मार्काचा इंटरव्ह्यू वगैरे होईल. बघा सिलेबस फॉर स्क्रीनिंग टेस्ट इज अंडर, म्हणजे कोणते मार्क तुम्हाला किती प्रश्नासाठी किती मार्क असतील हे सविस्तर या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे. बघा मराठी असणार आहे 10 मार्कासाठी 10 प्रश्न, इंग्रजी असणार आहे 20 मार्कासाठी 20 प्रश्न, जनरल नॉलेज 10 मार्कासाठी 10 प्रश्न, जनरल इंटेलिजन्स 20 मार्कासाठी 20 प्रश्न, अर्थमॅटिक जे काय आहे बुद्धिमत्ता तो 20 मार्कासाठी 20 प्रश्न आणि कम्प्युटरचे 10 मार्कासाठी 10 प्रश्न, सविस्तर असं दिलेलं आहे. त्यानंतर बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागच्या वेळेस देखील तुम्हाला मी प्रश्नपत्रिका अगदी फक्त कमी शुल्कामध्ये 40 प्रश्नपत्रिका आणि 40 पॅसेज तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले होते. यावेळेस मी 50 प्रश्नपत्रिका आणि 100 पॅसेज 50 प्रश्नपत्रिका आणि 100 पॅसेज तुम्हाला अगदी स्वस्त दरात उपलब्ध करून देणार आहे. ज्यांना कोणाला या ठिकाणी या सविस्तर प्रश्नपत्रिका आणि हे पॅसेज हवे असतील त्यांनी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे मला हवे आहेत म्हणून. या संदर्भात आपण पुढं सविस्तर एक व्हिडिओ घेऊन येणार आहे की ज्यांना कोणाला या प्रश्नपत्रिका आणि पॅसेज हवे आहेत. आणि बघा तुम्ही मागच्या भरतीमध्ये किंवा जे काय 2 भरत्या झाल्या 2-3 भरत्या, तर या 2-3 भरतीमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे काय प्रश्नपत्रिका वगैरे पॅसेज वगैरे दिलेले आहेत किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे काय मोटिवेशन दिलेलं आहे ते सर्व या ठिकाणी विद्यार्थ्यांना खूप उपयुक्त झालेलं आहे. त्याच्यामुळं ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी या ठिकाणी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्हाला या 50 प्रश्नपत्रिका आणि 100 पॅसेज हे तुम्हाला कशाप्रकारे वापरता येतील आणि कशाप्रकारे यांचा उपयोग होईल तुम्हाला हे सविस्तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे काय अपडेट देण्यात येत असतात ते या ठिकाणी बऱ्यापैकी ऑथेंटिक आणि प्रॉपर देण्याचा प्रयत्न असतो. त्याच्यामुळे शक्यतोवर आपल्या चॅनलला तुम्ही या ठिकाणी फॉलो करून ठेवा आणि आपल्या चॅनलवर जे काय अपडेट येईल त्या अपडेटला तुम्ही मिस करत जाऊ नका. आता बरेचसे विद्यार्थी काय होते मी काय इम्पॉर्टंट अपडेट घेऊन येतो आणि ती तारीख संपल्यानंतर मला फोन करून सांगतात की सर माझं हे चुकलं. ते तसं नको व्हायला, त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पूर्णपणे पाहत जा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. बघा मागच्या जे काही प्रश्नपत्रिका होत्या तसे प्रश्नपत्रिका हव्या असतील तर मला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता. याची सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. चला तर धन्यवाद मित्रांनो. फॉर्म भरून घ्या आणि फॉर्म भरताना घाई करू नका. आणि मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल की लास्ट इयर मार्क टाकायची टोटल मार्क टाकायची सर्व तुम्हाला या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. चला तर मित्रांनो धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कृपया सर्वांनी लाईक करा. धन्यवाद.